बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील वर्दळीच्या मार्गावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गावाबाहेरून वळवावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे। 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हे जागीच ठार झाले होते। संत गजानन महाराज समाधी मंदिर असल्याने शेगाव शहरात दर्शनासाठी असंख्य प्रवासी वाहने येतात। शहरात वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण वाढले आहे। दररोज प्राथमिक व महाविद्यालयीन हजारो विद्यार्थी विविध शाळा कॉलेजमधून या रस्त्याने ये-जा करत असतात। आधीच या रस्त्यावर भाविक भक्तांच्या 4 चाकी वाहनांची वर्दळ, त्यातच आता जड वाहने सुद्धा या रस्त्याने येतात। भरधाव वेगाने येणाऱ्या जड वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा चंद्रकांत घोराळे, युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, श्री शिव प्रतिष्ठानचे प्रवीण मोरखडे, भाजपाचे रोहित धाराशिवकर, मुकुंदा खेडकर यांनी स्थानिक नगरपालिका व शहर पोलीस स्टेशनला दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। मागील 4 दिवसाच्या अगोदर आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक माननीय दीपक सलामपुऱ्या यांचं जड वाहनाच्या धक्का लागून अपघाती निधन झालेलं आहे। तसेच आपल्या शेगाव शहरात वाढती लोकसंख्या आणि या सर्व गोष्टीला आधारून माणिक स्टोर ते मुरारका हायस्कूल या दरम्यान होत असलेली जड वाहतूक पोलीस स्टेशनने बंद करावी याकरिता ठाणेदार नितीन पाटील यांना निवेदन विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। तरी या गोष्टीची गरज ही आज शेगावातली जी लोकसंख्या आहे आणि जो मधला मार्ग आहे त्या मार्गावर नेहमीच गर्दी असते, नागरिकांची ये-जा असते आणि त्याच मधात हे जड वाहनांची जी वाहतूक होते या वाहतुकीमुळे येणाऱ्या काळात एखादा मोठा अपघात होऊन गावाची शांतता भंग होण्याचा जो प्रसंग आहे तो निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलीस स्टेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ही जड वाहतूक गावातून होत असलेली बंद करण्यात यावी असं निवेदनाने दिलेलं आहे। भेट घेतली काय म्हणतात ठाणेदारांनी आज आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात ही जड वाहतूक बंद करण्यात येईल म्हणून।